जनावर ज्यावेळेस खाते, वैरण खाते, भुसकट खाते, पेंड, खुराक इत्यादी आहार जनावरांना असतो. आणि जनावर हे कंपाऊंड स्टमक ॲनिमल आहे. जनावराच्या पोटाचे 4 कप्पे असतात: रेटिक्युलम, रुमेन, ओमॅक्झम आणि ॲबोमॅझम. याच्यामध्ये सेल्युलर डायजेशन होतं, मायक्रोबियल डायजेशन होतं. जनावर ज्यावेळेस अन्न खातं त्यावेळेस रवंथ करतं. त्या रवंथ केलेल्या अन्नाचं नंतर पचन होतं. व्हॉरेशियस फीडर असतं जनावर. आणि प्रिहॅन्साईल किंवा ओठानं, दातानं ते जनावर तोडून खातं. त्याचं चर्वण होतं, पोटात जातं आणि त्यात लाळ मिसळली जाते. चर्वण करत असताना विविध एन्झाईम्स त्याच्यामध्ये मिसळले जातात आणि जनावर रवंथ करतं. आपण जी ही गाय पाहतात आमच्या शिवाजी अण्णाची, गेल्या 4-5 दिवसापासून ही नवरा बायको अत्यंत कष्ट करून तिला जगवण्याचा आटोकाट प्रयत्न केला त्यांनी. या गाईला मस्टायटिस झाला, हिला थायलेरियासिस झाला, कंबाईन इन्फेक्शन झालेलं असतानासुद्धा यांनी मागं हटले नाहीत. आणि काय ट्रीटमेंट द्यायची अशी देऊन डॉक्टरांच्या स्वाधीन केलेली गाय आज मनमुराद रवंथ करताना पाहायला मिळते. म्हणजे तिच्यामध्ये प्रोग्रेस झाला आहे, तिला ट्रीटमेंट लागू झाली. जर पशुमालकांनी जर योग्य वेळेस योग्य निदान करणाऱ्या पशुचिकित्साकडून जर उपचार करून घेतले तर 90% नाही 99% जनावर वाचण्याचा शक्यता जास्त असते. 1% किंवा 2% जनावरांना अति आजार झाल्यानंतर, दुरापास्त झाल्यानंतर, लवकर निदान नाही लागल्यामुळं जनावरं दगावतात. आता ह्या गाईचं HB फक्त 4.5 होतं, पण हिला इम्फेरॉन, फेरिटासच्या गोळ्या, हे टॉनिक वर्धक, लोहवर्धक ट्रीटमेंट केल्यामुळं, अँटीप्रोटोझोल ट्रीटमेंट केल्यामुळं, अँटीबायोटिक्सचा वापर केल्यामुळं हे जनावर आज आपल्याला रवंथ करताना पाहायला मिळतं आहे. अशा वेळेस डॉक्टरांना आणि पशुपालकाला दोघांनाही खूप समाधान वाटतं आहे. 4 पैसे गेले तरी त्याला त्याचं दुःख वाटत नाही, कारण जनावर आपल्या दावणीला चांगल्या पद्धतीत सुस्थितीत असल्यानंतर मिळणारं समाधान हे प्रचंड आहे. गाईच्या माध्यमातून आपलं हा थायलेरिया, हा बबेसिया होऊ नये म्हणून जनावरांना गोचीड, गोमाशी याचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे. आणि स्तनदाह का झाला तर गाईच्या खाली फार चिखल होता, शेण होता, कोरडी जमीन जागा पाहिजे जनावरांना. जर कोरडी नसेल तर त्या सडामध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. तेव्हा दोन्ही कंबाईंड ट्रीटमेंट दिल्यामुळं ही गाय आज वाचली आहे. धन्यवाद. ओके.